Disclaimer: this vlog contains abusive language, dark humor, and unfiltered thoughts. Use headphones, especially if you're not alone. Watch at your own risk. असल्या रस्त्यावरून कधीच जायचं त्यामुळे विषय असा आहे, इकडून चला गप, लई नाटके नाही करायचे. नाशिक ट्रिप सुरू झालेला आहे आपला. इथून 3 जण इथे आहेत. गुंजा नाशिकचे आपले गाईड आणलेला आहे आपण प्रायव्हेट. हॉटेल सह्याद्री नाच करते का? हॉटेल सह्याद्रीची नावच लागते का? हे आपले डुने गरीब ऑर्गनायझर 4 जण पुढे आहे तिकडे. बरोबर 9:15 चला भावानो, डायरेक्ट नाशिक. चला तर भावानो, आता रात्रीचे 2 वाजलेले आहेत आपण, आणि सध्या पोहोचलेला आहे इगतपुरी स्टेशनला. सर आम्ही मुतारी मधले सो द कॉन्टेक्स्ट बिहाइंड दिस इज की हमने निकाले थे 6 टिकट और ट्रैवल करे थे 9 लोग. तो क्या टीसी ने पकड़ ली और मार ली, तो सुनिए आगे. 3 जण मोटारीमध्ये आम्ही 3 पाया पडून आलेला आहे स्टेशनवर. स्टुडंट आणि जामनेरचे मेडिकल स्टुडंट म्हणून सांगितल्यावर सोडण्यात आलेले आहे. तर बरोबर लागले 6 जणांचे तिकीट काढून 9 जण प्रवास करत होतो आम्ही. आणि बक्षिरी खूप झाले आज, अजून बक्षिरी बाकी आहे. रात्रीचे फक्त 2 वाजलेले आहेत. भावानं माईक ना आणल्यामुळे थोडं व्हॉइस मध्ये प्रॉब्लेम होत असेल, पण गडबडीत आले त्यामुळे काही विषय नाही. आणि पोरं इथं बघा काय सुरू आहे. पोरं इथं रिक्षाचं प्राइस ठरवत आहेत सगळे. सर्व माहिती. नमस्कार पाटील साहेब आमचे. बस आम्ही आता बस स्थानकाच्या दिशेने प्रवास करतो. बस स्थानक बस कितीला आहे? बस 5ला आहे. पण तिथून एखादा गाडी वगैरे बघू. ही पण आमचीच गाडी आहे, पण इथे थोडेसे टेक्निकल इश्यू झाल्यामुळे टेक्निकल इश्यू ते भाड्याने दिलेलं आहे त्याने. ऐका, हॉटेल सह्याद्रीचे मालक, हॉटेल सह्याद्री 11 ताट तयार करायला ठेवा काका, आम्ही थोड्याच वेळात येत आहे. मटन थाळी क्रमांक 41 साहेबांचे नाव घेत आहे. यांचे जे सपोर्टर्स आहेत, डोने साहेबांचे जे चाहते आहेत, प्रकाशचंद जैन कॉलेज मधून कोण आहेत? आहेत कोणतरी त्यांनी जरा डोने साहेबांचे साठी प्रे करावे. आता दिसणार जरा म्हणजे डोने साहेब जरा सुधारतील, त्यांची तब्येत जरी ठीक होईल, त्यामुळे त्यांच्यासाठी प्रे करावे. गरमीची गरज आहे. नाही रे, असलं काय नका बोलू. घरचे बघत असतील ब्लॉग तर माफ करा, असलेच भेटले जातं आम्हाला. तो जाऊ आता बस स्थानकला. हो, बाकी पूर्ण माहोल वेगळा आहे इथला बघाच. एकदम मोकळा रोड. आणि आज डोने साहेब आता उजेडात दिसतील तुम्हाला. डोने साहेब इकडे गट्टू संस्कार, तिकडे आपले मालक, हॉटेल मालक, हॉटेल सह्याद्रीचे मालक, हॉटेल सह्याद्री आपले यश कार्यकर्ते इथं सोबत आहेत आपल्या. कारंजाची गिरीश महाजन, कारंजाचे गिरीश महाजन, स्वस्त गिरीश महाजन. तिकडे वीर आहे भावा, वीर टॉर्च आलाय आत्ताच बघ. टॉर्च आलाय आत्ता बघ भावा, तू नंतर नाही दिसायचा. गोल्डन सिटी संस्था बघ कसं आहे. नवीन फ्रेंड्स आपल्या सोबत आलेले आहेत. धुळे जिल्ह्यातून आलेले आहेत सगळेच का? बापरे, मग जोराचा भविष्य. ते पण क्रॉसवायला चाललेले आहेत, त्यामुळे नाही असे 2 दिवस आले. मी त्यांच्या मित्र आले. अरे हा भावानो, विषय असं झालाय, जे पोरं आपल्या सोबत आलेत ते नीटच फ्रेंड आहेत भावानो. आपले ज्युनियर आहे पुढचे, काय टेन्शन घेऊ नका. आपले ज्युनियर आहेत भावा, असे फिरणार म्हणजे आपला कॉलेजचं नाव कधी पण नाही होणार, टेन्शन घेऊ नका. नवीन मुलं, नवीन आयुर्वेदिक कमिटी आम्ही गोळा करतो. इथेच कमिटी गोळा करतोय, टेन्शन घेऊ नका. आयुर्वेदा गायडन्स
गायडन्स कोणाकडून भेटते बघा थोडं म्हणजे ऑल क्लिअर फर्स्ट एकदम टॉपर ऑफ द बॅच आहे, टॉपर ऑफ द युनिव्हर्सिटी उघडलेलं ते या रे मी कांतो आपण सकाळी उठलं नाश्ता भेटून गरम गरम पोहे कोचुरी खाऊ फिरू एक तासभर मागच्या टेकडीवर गेले होते तसंच इथं जवळ असेलच कुठे तर काय ते टेकडे चढू टाकी दिसायला मोक्षेल तिकडे काहीतरी हे बघ चढायचं उद्या पोरांना फोटो पाठवायचे फोटो पाठवायचे. पहिल्याच गेलतो म्हणायचं झालं आहे घातलं ही एक उम्मीद होती जरा काय ते डिस्काउंट पटणे मोक्षण मी कालच्या बोंबलत होतो यांना गाईडला कॉल लावलेला आहे हॉस्टेलवरून कुठे आहे गाडी आणि त्यांच्या मते असं आहे की हा रूट आहे हा पुढे कुठंच जात नाही, हा हायवे लागतो, हा डायरेक्ट नाशिकचा हायवे लागतो आणि नाशिकला आपल्याला जायचं नाही. हा बोल तर मग तुम्हाला सांग विषय असा आहे की जिरली भावना आता जिरली आमची कळसुबाईची तिथं गाडी म्हणे असं हिंडून एवढ्यात आमचा 1500 फूट वरती तो पोहोचला म्हणालाय असतो. नाशिक मुंबई हायवे लागतोय, नाशिक मुंबई हायवे Discussion सुरू उलटा आहे लागतोय. भावाने. हायवेवर रॉंग वे गाडी चाललं ना म्हणजे मरच कुठं तर जाऊन आणि ते पारीगावला थांबते. पारीगाव हायवेच्या आसपास नाही, डोंगर दर्याचा एरिया आहे, तिकडनं चालतच जावं लागेल आणि कुठलीच गाडी जात नाही तिथं, मोठं टेम्पो ट्रक वगैरे. एवढं दूर आपण बस स्टँड वर जाऊन बस पकडणे 40 रुपये देऊन 5 वाजता 360 रुपये तिकीट होईल. मी तरी रात्री सांगत होतो काल मग त्या झाट्यांना अक्कल नाही, कुठं चालल्यात ती मंद. तो अजून तो इकडे हॅलो संस्कार भाऊ चॅटिंग वर काय हॅलो, थांबतच खराब आहे. नाहीत संस्कार भाऊ. अरे तुम्ही काय नुसता चाललंय पुढं चॅटिंग खराब आहे? नाही नुसता तिथं चॅटिंग काय नुसता चॅटिंग रात्रीच्या ते वाजल्यात अरे बरोबर हायवे रांडाच्या थांबा. नाशिक मुंबई हायवे आहे तो. रात्रीचे वाजल्यात किती काही खराब आहे दादा. पावणे इथनं 3 5 वाजता एक बस जाते, आणि 40 भाऊ लागलेत अजून रुपये. chatting. मी आता अश्मितला नुसता लावलेला चॅटिंग जाऊन आलाय. नुसता चॅटिंग भावानो जाम लागलेले आहे आमचे ते अशी लागले किंवा काय सांगायचं. रात्री 3 वाजता आम्ही अडकून बसलेलो आहे भर रस्त्यावर, आलोय तिथून 2.5-3 किलोमीटर लांब चालत आणि पुढे तर हायवे लागतोय, असा उरपाटा इकडे जाणार, आम्हाला जायचं इकडे पुढे. तर मग आता घोडाचं घोडा आहे म्हणून सगळे पोरं गेलेले आहेत, थोडे येत आहेत परत, बाकीचे आपले आता येत आहेत. बोलू आता रिक्षा बोलवायचा म्हणतोय, बघू काय विषय होतोय. लेट्स सी 30 किलोमीटरसाठी भावानं आम्ही 2,500 रुपये देत आहे इथून जाण्याला. तर मग बघूच, रिक्षावाल्याला विचारलं मी, रिक्षावाला म्हणतो एक रिक्षाला 1,000 रुपये, एक रिक्षाला 1,000 रुपये देऊ आम्ही. ते जामनेरमध्ये जाऊन 10 रुपयाला त्यात बी आम्ही 100चे 90 करून घेणारे लोक आहे. 180 रुपये पर हेड तिकीट पुरी तिथं 90 रुपयामध्ये आलोय आणि इथून 30 किलोमीटर जायला आम्हाला 170-180 रुपये द्यावं लागेल. कठीण आहे आयुष्य खूप खडतर आहे, यातूनच काढायला लागेल. चार वाजलेले आहेत आणि आता सध्या आपण पायथ्याशी पोहोचलेलो आहे. मागे पोहोचलेत आणि त्या लोक निघालेले आहेत तिथं. जर दिसले तर दिसतील तुम्हाला बारीक लाईट पुढे. हा तो लाईट आहे तो टॉर्चचा आहे लोकांचा वरती. लोक आता सध्याला निघालेले आहेत आणि आपण पण निघूच थोड्या वेळात. 4 वाजले, थोडा पोट पूजून बघू, भुका लागलेल्या आहेत खूप, लगेच मग निघू. टेन्शन नाही, पाऊस आहे थोडा बारीक मध्ये, तर आता चालत राहील. भिजू भावानं मस्त. चलो चला घाई ना करू. गणपती बाप्पा चला आता सुरू.
चल. हो ना, 3 जण आपल्यासोबत आहेत आता सध्याला आणि त्यांना मोटिवेशन देऊन वरती न्यायचं आपलं काम आहे. थोडंसं तर मी बी थकलोय पण ठीक आहे, हार नहीं मानेंगे, ट्रेक चढ के ही रहेंगे. अभी माग थोडंसं थांबा, अजून इथून नाही दिसणार. चला वीर शेठ चला. चल रे गुज्जू, नाही तू नाही थांबायचं, चल. बारीक बारीक असं मोटिवेशन घेऊन जाऊ यांना वरती, काही विषय नाही. चला, आत्ता दिसेलच तुम्हाला तिथे मागं थोडं सनराईज झालेलं आहे बारीक मध्ये. ठीक आहे, काय विषय नाही. पण चल चल चल, इतक्या वरतीपर्यंत आलेलो आहे आम्ही. आता एवढंच राहिलंय फक्त. ठीक आहे, काय विषय नाही. घेऊन जाऊ. नाही रे, चला 2 मिनिटाचा पॉज आहे ते यांच्यासाठी, तिथून जाऊ मग. चल, अरे कॅम्पिंग पॉइंट आहे, चल कॅम्प करतो काय इथंच. चल 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 चल, तेवढ्या लेवरती जायचंय, चल लवकर. अरे चल रे संस्कार, चल रे चल. नाही काय होत नाही. किती बघूच नका भाऊ ना तुम्ही, सरळ जायचं. चला सरळ जायचं. चल चल रे भाऊ, चल रे खाली बघून चला. काय नाही होत, काय नाही होत. खाली बघून चल, खाली बघून चला भावानो, चला लवकर. अरे जाऊ नये, किती तेवढा खालून आलाच बघ तू, आणि एवढ्यासाठी थांबू नका. चला भाऊ, काय नाही तसं. चल तू खाली बघून चल, वरती बघू नको. अजून किती आहे? नाही ना भाऊ, 2च घेतलं तुम्ही, त्यातले 2च खाऊन टाकले. फुल मजा यांची, फुल मजा भाऊ यांची. त्याची गाण फाटून हातात आले ना वर. खरंच फाटलेली. भावा संस्कार बघ, मोटिवेशन बघ वीरचं किती आहे. तू बघ, कोल्हापूरचा माणूस आहेस भाऊ तू. आता आपण 3 पॉइंट आय थिंक काहीतरी कव्हर केलेले आहेत. अजून 3 पॉइंट इथून शिल्लक आहेत. चल रे चल चल चल, तेवढं कव्हर करू म्हणजे कसा ओप्पीचा असा पॉइंट ऑफ व्ह्यू वरून भेटेल आपल्याला. खतरनाक. चला चला चला, आमचे 2 शीटा परत थांबलेले आहेत तिथे. जरासं मोटिवेशन टाका यांना. चला चल रे चल, गुज्जू बाबी तू बी नाही थांबायचं. चला चलो वीर साहेब, उठा 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 उठा. चलो चल रे. थांबायचं नाही, थांबायचं नाही. वरती जायला आपल्याला 5 फुट काय ते पोचायचं आहे. 1 नंबर असं रील्स बनवू आपण तिथून, बघशील असतो मी. चालेल चलो. आल्यावर फुल मोटिवेशन देत घेऊन चाललोय मी यांना. आयला अर्धा एनर्जी तर यांच्या मोटिवेशन देण्यातच गेला भावाला. चला आता पोचलेलं तर आहे आपण. आपले 2 मेंबर्स पुढे आहेत तिथे, आणि वीर जैन, उपिंद चाट आहेत सोबत, आणि सह्याद्री हॉटेलचे मालक गुज्जू बेबी पण आहेत आपल्यासोबत. त्यामुळं चिंतेचा काही विषयच नाही. चला ट्रेक सुरू राहील. हो ट्रेक सुरूच राहील. बाकी बसणे वगैरे काय नाही. चला बसतोच कुठला. चला वर चल तू. चल रे उठ रे उठ. चल 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 चल, वरती जाऊन थांब. चल होते रे मी. चल 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 चल.
पकडून चला शिस्त चल. अरे जाऊन या इथं इथपर्यंत चढून थांबू नका रे. तिथं मग काय घालणे शेमता की पाहिजे काय नाही भेटत चल. अरे तू एवढा चल पुढे, तू पुढे थांबलाय. चल 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 चल. चला लवकर वीर शेठ. तिकडे कुठे चढलास? पळ लवकर. चल रे चल वीर. चला इकडून जा इकडे रे. अरे शूज स्लिप होते माझी वाली. इकडे. अरे 5-5 मिनिटाला नको थांबू भाऊ, माग आहेत सगळे. सांस भाऊ स्टार्टिंग से सांस ही ले रहे हो सिर्फ. सड़ा तो नहीं जरा. अच्छा रहेगा क्या? बारिश नहीं गिरी रहती. हो ना, पॉइंट ऑफ व्ह्यू दाखवतो तुम्हाला. वेट 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 वेट. 1 2 3. चलो तर भावानं पॉइंट ऑफ व्ह्यू बघितलेला आहे तुम्ही. आणि मी परत रिफ्रेश होऊन, रिफ्रेश म्हणजे झालेलंच नाही, 2 सेकंदाचा पॉइंट घेतलेला फक्त. चला आता इथून तर पायऱ्या आहेत, निवांत जाऊ आपण, काय विषय नाही. खडतर प्रवास नाही काय, इकडून जायचं फुल बकचोदी करत. ए चल रे, फोटो बिटो येताना. चला चला फोटो बिटो येताना. असं पाहिजे. चल रे लवकर. हो ना, मस्त पॉइंट ऑफ व्ह्यू मागचा. खालचा कसला आहे बघताना. ट्रेक का करायची असते म्हणून यासाठी करायची असते. आला संस्कार वरती पोचलायस बाबा, पोचलास वरती. चल चल चल. कसा ऑलमोस्ट पोचलाय, ऑलमोस्ट 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 पोचलाय भावानं. तू वरती एक नंबर खतरनाक इतकी थंडी आहे ना, ते हात सगळे जाम होऊन गेलेले आहेत.